लाडकी बहीण योजनेमुळं जास्ती चान्स अजित पवार दादा उठाला आहे. तर त्या विषयी वाटतं की अजितदादांची म्हणजे अण्णा बनसोडेंची सीट लागेल. असं स्टडी केलं तर असं वाटतं लोकांचं बघून आपल्याला अण्णा दादू बनसोडे अण्णा बाजी मारणार. 100% मारणार. कोणाचं सरकार यायला पाहिजे राज्यात? भाजपचं नको, बाकी कोणाचं पण चालेल. करण्या बाहेरच चालू आहे. 21 ते 60 वर्षाच्या मुलाला द्या 1500 रुपये, आता 2100 करणार. म्हाताऱ्या माणसाने आया आणि त्यांच्या आजी बिजीन काय करत, ज्यांची गरज आहे त्यांना सोडून ते सरकार आता इमानदारीने केलं तर बदलणार. जर याच्यात छेडछाड वगैरे केली तर मग आहे तसंच राहणार. कुठली चेटचट? EVM तर पाहिलं नाही तुम्ही तिकडे ते लखनौ हरियाणामध्ये वगैरे. आता इथे काम करतो, फक्त मतं मागण्यासाठी येणारे नेते नको आम्हाला काम करणारा पाहिजे. श्रीमंत बहीणचीच जिंकतील असं वाटतं? ऑफकोर्स जिंकतील, त्याच्याबद्दल वाद. पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंधर आणि अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार अण्णा बनसोडे अशी लढत आहे. सध्या आपण पिंपरीतील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आहोत आणि या ठिकाणच्या नागरिकांना काय वाटतं आहे याविषयी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी काही नागरिक आहेत. सर, तुम्ही कुठून आलात आणि काय सध्या राजकीय वातावरण काय वाटतं? आम्ही निगडीवरून आलो आहे. तिथं सगळीकडेच सगळ्यांचेच वातावरण म्हणजे सगळेच प्रचार जोरात चालू आहे सध्या. असं काय सांगू शकत नाही. काय सध्या जे राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत किंवा जे राजकारण केलं जात आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, जास्त नाही. काय नाही सांगू शकत. पिंपरीमध्ये काय वातावरण? पिंपरीत राष्ट्रवादी पण जोरात आहे, शरद पवारचं मशा हे पण जोरात आहे. आता दोन्ही राष्ट्रवादीच आहेत. दोन्ही राष्ट्रवादी जोरात आहे. हो, दोघांचा प्रचार जोरात चालू आहे. हो. काय सांगाल दादा? लाडकी बहीण योजनेमुळं जास्ती चान्स अजित पवार दादा उठाला आहे. तर त्या विषयी वाटतं की अजितदादांची म्हणजे अण्णा बनसोडेंची सीट लागेल. राज्यात कोणाचं सरकार येईल वाटतं? राज्यात सगळं कन्फ्युजन आहे. कुणाचं सगळं असं अनबॅलन्स झालं आहे. आता काय सांगता येत नाही. पण कशामुळं अनबॅलन्स झालं असं वाटतं? आता मध्यंतरी जे झाले, इथली लोकं तिथं गेली, तिथली इथं आली, त्याच्यामुळं असं घडलं. नाहीतर असं वन साईड पहिले सांगता येत होतं यांची सरकार येणार किंवा आता काय सांगता येत नाही. कुठं काय परिस्थिती निर्माण होईल काय सांगता येत नाही. म्हणजे बहुमत कोणालाही मिळालं तरी कुठला पक्ष किंवा त्या ठिकाणचे जे आमदार आहेत कुठल्या पक्षात जातील हे सांगू शकत नाहीत. म्हणून पहिले सांगता येत होतं, आता काय सांगता येत नाही. रिझल्ट लागल्यानंतर काय घडल्यात आपण आत्ताच काय सांगू शकत नाही. पिंपरीमध्ये कामं झालीत का? इथली आमदारांनी केलीत का कामं? आता तर आहे काय केली काय नाही केली व्यवस्थित काय सांगता येणार नाही. वातावरण एकदम कोणाच्या बाजूने वाटतं? दोन्ही साईडनी आता यावेळेस. आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. दादा, काय वाटतं सध्याचं राजकारणाबद्दल? बोला की. काय वाटतं राजकारणाबद्दल सध्याच्या? सध्या तर आता कळेल आता 20 तारखेला. पण सध्या वातावरण कोणाचं आहे पिंपरी विधानसभा मतदारसंघात? आपल्याला बघावं लागेल. असं स्टडी केलं तर असं वाटतं लोकांचं बघून आपल्याला अण्णा दादू बनसोडे अण्णा बाजी मारणार. 100% मारणार. आणि राज्यामध्ये कोणाच सरकार आहे? महासत्ता येणार. ती महाविकास आघाडी की महायुती? महायुती येणार. महाविकास आघाडीची काही गॅरंटी नाही वाटत, पण इथं पिंपरीत तर तेच आहे. काय वाटतं? आहे काय कामे राहिलेली आहेत, काय करायची आहेत, काय कामे चांगली केली आहेत त्यांनी सरकारने. आता बघू, जनतेचा निकाल कळण आता काय वोटिंगच्या दिवशी. म्हणजे सध्या वातावरण हे अण्णा बनसोडे यांच्या दिशेनं आहे. इथं अण्णा बनसोडेच्या प्युअरमध्ये पिंपरी. हां, फुल सपोर्ट आहे पिंपरीचा. इच्छा आहे की बदल व्हावा प्रत्येक गोष्टीतच. कोणाचं सरकार यायला पाहिजे राज्यात?
भाजपचं नको, बाकी कोणाचं पण चालेल. पिंपरी विधानसभा मतदारसंघात कोणाचं वातावरण आहे, कोणाच्या दिशेनं कल आहे वाटतं? अण्णादादाचं बनसोडे यांचं तर दिसतंय नाव आत्ता बऱ्यापैकी. बाकी बघू आता इलेक्शन नंतर. येतील निवडून असं दिसतंय. चर्चेत तर दिसतंय तसं. बापा, सध्या राज्यात काय वातावरण सुरू आहे राजकीय? सगळं चांगलंच आहे. हे चांगले आहे. चांगलं कुठलं आलं सगळं ते हा. मग ते 61 वर्षाच्या आत 60 वर्षाच्या आतल्या पुढलं 1500 देणार. मग आता 65च्या पुढल्या लोकांनी काय करायचं, वयोवृद्ध लोकांनी काय करायचं? त्यांच्यासाठी काय आहे का नाही सोय वेग काय? कारण पेन्शन 1000 कर्मचारी भविष्य निधी योजना त्याचं वाढवत नाही दादा. किती वर्ष झालं ते? काय आता राज्यात कोणाच सरकार येईल असं वाटतं? महायुतीचं मुख्यमंत्री कोण होईल? काय तिघापैकी कोण तर होईल. कोण होईल असं भावच वाटतं? फडणवीस होईल. पिंपरी विधानसभा मतदारसंघात काय सुरू आहे? अण्णा बनसोडे येतील, त्यांची हवा आहे, चर्चा आहे की सुलक्षणा शिलवंधर यांची चर्चा? दोघांची पण चर्चा आहे, पण बहुतेक अण्णा बनसोडे मागचे आमदार आहेत ना, माझे आमदार पूर्वीचे. तुम्ही कोणत्या पक्षाचे? जनरल? आम्ही पत्रकार आहेत, आम्ही कोणत्या पक्षाचे नाही. काय थोडं ज्येष्ठाकडे बघायला पाहिजे एवढंच. त्याने आता काय नुसतं ते करण्या वायाला चालू आहे. 21 ते 60 वर्षाच्या ह्याला द्यायचं 1500 रुपये, आता 2100 करणार. म्हाताऱ्या माणसाने आया आणि त्यांच्या आजी बिजीन काय करायचं? ज्यांची गरज आहे त्यांना सोडून ते काय काय घेताय काका? हा, फुलं घेतो, फुलं किलो. बोला. काय महागाई वाढली की नाही यावेळेस? आता काय सांगायचं महागाईबद्दल बोलण्याबद्दल? हा. आताच नाही, 4-5 वर्षापासून महागाई वाढली सगळं. आता काय सरकार बदली होईल की आहे तेच राहील? सरकार आता इमानदारीनं केलं तर बदलणार. जर याच्यात छेडछाड वगैरे केली तर मग आहे तसंच राहणार. कुठली चेटचट? EVM चं पाहिलं नाही तुम्ही तिकडे लखनौ हरियाणामध्ये वगैरे काय? पिंपरी विधानसभेत कोणाचं पार्ट जड वाटतं? अण्णा बनसोडे की सुलक्षणा शिलवंधर? आमचं इथं मतदानच नाही आहे इकडे. तरी चर्चा कोणाची वाटते? अण्णा बनसोडे. अण्णा बनसोडे. मला तर ते ताई वाटतीये, कारण की ते मुलींसाठी आणि महिलांसाठी ते चांगलं करणार आहे. आणि शिक्षणासाठी पण आणि बिझनेस वुमेन कसं व्हावं त्यासाठी ते पण म्हणतात ते तसं करायचं आहे. त्यामुळे मला तर ते वाटते. बघू आता नंतर. अण्णा बनसोडे का वाटत नाही? कारण काय? कारण की त्यांचं अजून आम्ही बघितलं नाही ना काय तरी. त्यांनी काय आमचे काय काम असतात तर ते कुठे हे नगरसेवक करतात, त्यांच्याकडे आम्ही कधी गेलो नाही काय ते काय करतात म्हणून. आता चर्चा सध्या कोणाची सुरू? ते काय नाव आहे? सुलक्षणा ताई. पण पिंपरी विधानसभात कोणाची चर्चा आहे? अण्णा बनसोडे की सुलक्षणा शिलवंधर यांची? सुलोचनाचीच ऐकतो, कारण त्या दिवशी जेवढे आलते आपल्या सभेला जेवढे आलते तेवढे आतापर्यंत कोणाच्या सभेत नाही आली का? म्हणजे सभेवरनं तुम्ही ठरवताय की असं त्यांचं पार्ट जड आहे असं वाटतं तुम्हाला? हा, मला वाटतं. कुठले मुद्दे महत्वाचे आहेत पिंपरी विधानसभा मतदारसंघात? पिंपरीमध्ये आता जवळ पूर्ण काम होत आलेत आणि पहिल्यापासूनच पिंपरी चिंचवड जे आहे नंबर 1चं शहर आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात कोणाची चर्चा आहे असं वाटतं? आता सध्या तर तुतारीचीच आहे, कारण जे क्वालिफाईड आहेत आणि काम करणारे दिसत आहेत. कारण इन जनरल त्यांनी आत्तापर्यंत 10 वर्षाचे नगरसेवक होते ना, त्यावेळेला त्यांनी त्याचे काम काय केलं आहे हे आम्ही बघितलेलं आहे आणि त्यामुळे ते आता इथे काम करतील. फक्त मतं मागण्यासाठी येणारे नेते नको आम्हाला काम करणारा पाहिजे. आणि समस्या आहेत पिंपरी विधानसभा मतदारसंघात ज्या या आमदारांकडून? इन जनरल काय आहेत ते पाणी आहे, ते थोडंसं रस्ता रुंदीकरण आहे,
या सगळ्या गोष्टींची ती काम केलं तर चांगली गोष्ट, आणखीन आनंदी आनंद पण सध्या मात्र चर्चा सुलक्षणा शिलवंधर यांच्या यांचंच आहे, श्रीलवंत बहीणचीच आहे चर्चा. जिंकतील असं वाटतं. ऑफकोर्स जिंकतील, त्याच्याबद्दल वाद नाही. काय वातावरण सुरू आहे सध्या राजकीय? राजकीय वातावरण संमिश्र प्रतिसाद आहे सगळं. कुठलं महायुती की महाविकास आघाडीला वरती? वरती महायुती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार. पिंपरी विधानसभा मतदारसंघात काय सुरू? अण्णा बनसोडे की अण्णा बनसोडेचा जोर आहे. आणि चर्चा कोणाची? सुशिक्षित उमेदवार म्हणून सुलक्षणा शिलवंधर ताईकडे बघितलं जातं, पण अण्णा बनसोडेचा पगडा 10 वर्षाचा आहे. बर. त्याच्यामुळे अण्णांना इथल्या कामाची सर्वांची जाण आहे आणि सगळीकडे परिचय आहे अण्णांचा. म्हणजे ज्या सुलक्षणा शिलवंधर आहेत लोकांपर्यंत पोहोचण्यास कमी पडतात असं दिसतं. हो, अजून तरी पोहोचण्यास कमी. पोहोचले नाहीत अजून बऱ्यापैकी पोहोचले नाही. जेवढी अण्णांची ग्रीप आहे सामान्य जनतेमध्ये किंवा प्रत्येक वार्डामध्ये, जरा पुढे कमी पडते. काही तासच राहिले. हो, मग अवघड जाईल असं दिसतंय का? माझं वैयक्तिक मत म्हणलं तर अण्णा अजूनही पुढेच आहेत. तर विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने हे मतदार सांगतायत की अण्णा बनसोडे यांचं पारडं जड आहे, तर सुलक्षणा शिलवंधर या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कमी पडतायत. तरी देखील या प्रतिक्रिया या सर्वसामान्य मतदारांच्या आहेत, संमिश्र आहेत. परंतु 20 तारखेच्या मतदानानंतर 23 तारखेला निकाल लागणार आहे. त्याच निकालामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा कोण आमदार होणार हे ठरणार आहे. अण्णा बनसोडे की सुलक्षणा शिलवंधर हे आमदार होणं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा पांचाळ, लोकसत्ता ऑनलाईन, पिंपरी चिंचवड.